कसं काय मंडळी मजा माणसातच ना आता आपला चॅनल आहे तुमनं स्वागत शे ज्यानं नाव शे मॉम अँड मी तर मना आयराणी ना व्हिडिओ तुमले आवडत असतील तर मला कमेंट मान नक्की सांगा म्हणे मग मी भलता भरपूर मनाकडे भरपूर स्टॉक शे बरं का मी सगळ्या व्हिडिओ वेगवेगळ्या कॉमेडी ना सगळ्या लेवल ना व्हिडिओ सगळं टाकायला मी प्रयत्न करतो पण आता मी तुमले एक गोष्ट सांगस एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगस आमना शेजारी एक लग्न झाले आता लग्न झाले तर लग्नामध्ये सगळं ते पाहुणा मंडळी सगळं 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 राहस त्या पाहुणा मंडळी जातस मग राहस उरेल सुरेल फक्त कोण तर नवरदेव नवरी नवरीनी बहीण बस सासू सासरा यांना व्यतिरिक्त घरमान कोणी राहत नाही आणि आता कोणती पण पोर लग्न होईसन घर हे असतं तिले ॲडजस्ट व्हावले म्हणजे त्या घरमान रूळ आले थोडासा टाईमच लागस कारण ती इतका दिवस मायबापना घर राहस ती तर इतका दिवस ती माहेर मान राहस 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष जे काय असतील त्यानंतर ती सासरले येस तर त्या घरमान तिला रुळाले थोडा टाईम लागस ॲडजस्ट व्हायला टाईम लागस तर त्या पूर्ण मनस्थितीस खरं म्हणीसन सासू सासरा ननन आणि जास्त करीसन नवरानी समजिलेवाले पाहिजे की खरंच बॉ इले ॲडजस्ट व्हायला टाईम लागस आपल्या घरना रीतिरिवाज तिना घरना रीतिरिवाज आता प्रत्येक घर कोणले जास्त तिखट खावानी सवय राहस तर तिना माहेरले एखाद्या तिखट कमी खावानी सवय असेल तिला रुळाला टाईम लागस हा एक मी एक्झाम्पल दिलं पण त्या आमना शेजारी जी पोरगी ते लग्न होईसन तर त्या घरमान सगळा पाहुणा चालना घ्यात फक्त नवरी नवरदेव सासू सासरा आणि नवरदेवनी बहीण एवढाच पाहुणा होता आणि अचानक एकदम जोरमान भांडणना आवाज आया माय आत्ते तर लग्न जाय म्हटलं 4 दिवस जायात आणि एवढा भांडणना आवाज का बरं राहिना मला काही समजलंच नाही की नेमका काय प्रॉब्लेम आहे बाहेर देख तर सासू जोर जोर मान बोली राहील ती 3-4 दिवस जाया त्या पोरगीना हातनी मेहंदी निघेल नव्हती तर तिले सासू बोली राहिली तुले कपडा धुता येतत नाही का आता पहिले ना पोरी होत्या सासू जे बोली ते ऐकिलेत आजकालच्या पोरी नाही ऐकतीस उत्तर देतीस तिने उत्तर दिलं मला तर म्हणे मा बापनं शिकाडेल शे म्हणे पण आता तुमनाकडे होणू आता तुमनाकडून पण काहीतरी शिकसू तिने हे उत्तर दिल्यानंतर मग सासूनं परत आवाज वाढणं मग सुन्ना वाढणं फक्त 4च दिवस लगनले वय आणि तेच ना दोन्हीसना आवाज वाढत वाढत कुठला कुठे गयात आणि डायरेक्ट गल्लीमध्ये मान उतरी गयात सासू सुना फक्त 4 दिवस लगन मी म्हणस थोडंसं संयम पाळावं आता नवीन पोर येईल राहस तर थोडंसं संयम पाळणंच पडस प्रत्येकना संस्कार वेगळं प्रत्येकनं मन दुखस ती तुमले सांभाळी राहिली थोडंसं ती ॲडजस्ट करी राहिली तिनं मन दुखेल राहस मायबापले सोडेल राहस घरदार सोडेल राहतस नातेवाईक सोडेल राहस आणि अनोळखी घरमान येल राहस आणि अनोळखी माणसेच मान जेसले कधी आयुष्यामान देखील नाही राहत तिने आते लहान ना मोठं असतोपर्यंत तेसले कधी भेटेल नाही राहत आणि एवढा सगळ्याच मान येल राहस तर तिनं मनस्थिती थोडी त्या लेवलले राहस तर सगळ्यासनी तसा विचार करायला पाहिजे तर ती पोर आपला घरमान येईल राहस तिला ॲडजस्ट व्हायला थोडा टाईम देणंच पडस कोणती का असे ना तिनं मायबापले एवढ्या सगळ्या फॅमिलीले सोडीसन येस तिले तर आपले टाईम देवावंच लागे ना ती कसा कपडा धोस ती कसा स्वयंपाक करस ती कसा भांडा घसस हे टॉर्चर करानी गरजच नाही राहत तिले हळूहळू रुळू द्या तिनं पद्धतनं करू द्या कारण ती पोर रास कारण लग्नना पहिले कोणतीच माय आपला पोरले एवढा कामले नाही लावत असं आणि बऱ्याच सासूसल्या असे वाटस की आपल्या घरमानी सून होणी जसं काय नोकरानी होणी तिने सगळ्या कामे हातमान दिसले व्हायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे याला काही अर्थच नाही ना तिला रुळू द्या करू द्या प्रयत्न करा तिनाबरोबर आपण काम करा मग तिला सांगा ह्या पद्धत ना कर त्या पद्धत ना कर फक्त 4 दिवस मान गल्ली मान मैदान मान उतरानी गरजच नाही राहत आपण जर समजदारपणा दाखवला तर तिना अंगमान पण समजदारपणा येस आपण जर तिला टॉर्चर करत तर ती सुद्धा टॉर्चरच कर कारण आपल्यावर राहते स्टार्टले आपण त्या पोरले जी वागणूक देतस ती वागणूक ते डोकामान ठेवस आणि मग पुढे तेच उलट येस आपल्यावर त्यामुळे आपण आपली पोर समजा तिला तसं समजा ॲडिसन सांगा की नाही तू म्हणे पोरशे तू ह्या पद्धत न कर नशील तुला येत नशील तर मला सांग मी तुला समजाडीचं सांगसू तिला शिकाडा तिला समजाडा तिनावर टॉर्चर करीसन
तुला माय ना घर तुला बाप ना घर माय बाप काढेल कोणतीच पोरले चालत नाही. तर हे जे आहे आमना शेजारींना उदाहरण. तर ही खरंच आहे ही गोष्ट. कोणतीच पोरले आपला माहेर नाविषयी काही काढेल सहन होत नाही. त्या सासूने हा विचार करायला पाहिजे होतं की जेव्हा ती सासरले येल होती सून बनीसन तेव्हा तिने सासूने जर तिला काही टॉर्चर करायला असेल तर तिला काय वाटणं असेल. त्या दिवसना विचार जर तिने आते करा तर ती बरोबर त्या लेवललेच नाही. आपले सुद्धा असा त्रास व्हायला होता कारण आधी ना सासवा खरंच भरपूर त्रास देत. ते खरं आहे की पहिला म्हणजे सुना सहनशक्तीने होत्यात. आतेना सुना सहनशक्तीना नाही शेतीस पण मग त्या सहनशक्तीना नाही शेतीस तर मग तिसले टॉर्चरच करवा का तिसले पण समजून द्यावा. कारण काही सगळ्या सुना तशा नाही राहतेस ना सगळ्या सारख्या नाही राहतेस सगळ्यासना स्वभाव सारखा नाही राहत. आपण तिसलं समजत तर त्यासुद्धा आपले समजून देतील. तर हे जाय आमना शेजाऱ्यांनी गोष्ट. तर तुमले कशी वाटणी मला सांगा. मी तुम्हाला बरोबर शेअर करा. तुम्ही सगळ्याच बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.